आम्ही कुठेही जाणार नाही आहोत। ज्याला कोणाला त्रास होत असेल ना आमचा, त्यांनी खुशाल हे घर सोडून जावं। काय संबंध? काय संबंध? हे घर माझ्या मालकीचं आहे। बाबा, तुमच्या या घराचं कर्ज ना मी फेडतोय। हे घर माझी आणि माझ्या बाबांची कमावलेली संपत्ती आहे, त्यावर तुझा काही एक अधिकार नाहीये। जसा तुमचा तुमच्या बाबांच्या संपत्तीवर अधिकार आहे ना बाबा, तसाच माझा पण माझ्या बाबांच्या संपत्तीवर अधिकार आहे। हो का? हा? असं असेल ना, तर लहानपणापासून आतापर्यंत जो काही मी तुझ्यावर खर्च केलाय ना, तो सगळा मला परत द्यायचा, तोही व्याजा सकट। नाहीतर हे घर सोड। मी त्या खर्चाची छोटीशी परतफेड समजेन ती। बाबा प्लीज इतकं टोकाला जाऊ नका ना। तुमचा राग माझ्यावर आहे ना, मी चुकले, मला शिक्षा करा, पण प्लीज तुम्हा दोघांमधला हा वाद थांबवा प्लीज। ए गप्पा बैस। मोठ्या माणसांच्या मध्ये ना नाक खुपसू नकोस। आजी थांबा। मीरा चल। ऐक ना मल्हार, मीरा मीरा मीरा, एक मिनिट। तुम पुढे या घरात राहायचं असेल ना, तर त्याकरता तुम्हाला भाडं द्यायला लागेल। कारण बाप आणि मुलाचं नातं आजपासून माझ्या बाजूला संपलंय। आता उरलाय तो फक्त आणि फक्त व्यवहार। मला एकच मुलगा होता आणि आहे असं मी समजेल। दुसरा मुलगा माझ्यासाठी मेला। ठीक आहे, तुमच्या या घराचं भाडं द्यायला मी तयार आहे, पण यापुढे या घरावरचं कर्ज आहे ना, तुमचं तुम्ही फेडायचं। चल मीरा। असा लांबून टेलिकास्ट बघण्यापेक्षा ना लाईव्ह बघायला जास्त मज्जा आली असते। काय झालं असेल तिकडे? हॅलो बोला, झालंय मीरा आणि मल्हार वेगळे? काढलं मीराला घराबाहेर? नाही ना, ती तिच्याच घरी राहिली परत। फालतू न्यूज द्यायला मला कशाला फोन केला तुम्ही? तरी काय हो, मगाशी मला म्हणाला होता एक काम धड जमत नाही तुम्हाला। तुम्हाला तरी कुठे जमतं एक काम धड? नुसतं तोंड वर करून पैसे मागायला येतात एवढं? हे बघ काय माहितीये का, अशी कामं ना एका झटक्यात होत नसतात हो, जरा हळूहळू ही कामं करावी लागतात ना। समोरच्याचा विश्वास आपल्यावरचा उडाला तर असा विचार करून आपण शांतपणे या सगळ्या गोष्टी करायच्या असतात ना। हे बघ ऐका, मी काय म्हणते, आपण तिचा तेलाचा धंदा तर बंद केलाच, हो की नाही? आता तिचं घरात चालू असलेलं पार्लर सुद्धा बंद केलंय। म्हणजे विचार करा, आपल्या हाताला काहीतरी लागलं ना हो, बरोबर ना? हॅलो, ठेवा फोन। काय काय झालं मला? हं? काय झालं? बोल ना माझ्याशी, काय झालं? लहानपणी ना शाळेतून घरी येताना शूज फाटले होते माझे। भर उन्हात मी अनवाणी तसाच घरी आलो। हे असंच झालं होतं, माझ्या पायाला फोड आले होते। मला बाबांनी असं बघितलं आणि बाबा पॅनिक झाले ग। तेव्हा बाबांनी मलम लावला तो पायात।
कुणालाही लावू दिला नाही, आईला आजीला कुणालाही नाही. बाबांनी स्वतःने लावलं मला. रात्रभर इथे बसून होते माझ्याजवळ. आणि थोडं जरी दुखलं ना मला की त्यांना त्रास व्हायचा, ते अस्वस्थ व्हायचे. हे असे होते माझे बाबा, असे होते. हे असे नाहीये त्या जे आता वागतायत ना, ते माझे बाबा नाहीयेत. हे असे नाहीयेत माझे बाबा. मला नाही आवडत, मला त्रास होतो. मला माझ्या बाबांची उलट मला नाही आवडत मीरा. पण त्यांना कळतच नाहीये कोण चांगलं आहे कोण वाईट आहे. माणूस एवढा कसा बदलू शकतो? जी व्यक्ती आपल्या घरासाठी लढतीये, रोज मरतीये, ती खरी आहे का खोटी आहे ते कळत नाहीये त्यांना. खरंच मीरा, मला ना म्हणजे विश्वासच बसत नाही की माझे ते बाबा आहेत. बस झालं मला आता. रोज बाबा, आजी, वहिनी. मीरा, या घराला वाचवण्यासाठी ना मी सगळ्या जगाशी लढायला तयार आहे. माझ्या बाबांची नाही, बाबांची मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी बोलण्यात इंटरेस्टेड नाही, पण मल्हारसाठी ऐकून घ्याल प्लीज. थँक्यू. बाबा, मल्हारची काय अवस्था होते ते आपण बघतोच आहे. त्याला खूप त्रास होतोय. लाख रुपयांच्या नोकरीच्या ऑफर्स येत आहेत त्याला, पण नाकारतोय तो. आपलं घर गहाण ठेवलंय ना, म्हणून इच्छा नसतानाही कोकोस सलॉन मध्ये नोकरी करावी लागते त्याला. बाबा, त्याला खूप मोठा हेअरस्टायलिस्ट व्हायचंय, स्वप्न आहे त्याचा तरी विचार करा ना प्लीज. बाबा, त्याचं खूप म्हणजे खूप जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर. अर्थात हे मी तुम्हाला वेगळं काय सांगू, तुम्हाला तर माहितीच आहे. शेवटी तुमचा जीव आहे त्याच्यावर. बाबा, तुम्ही तरी त्याचा विचार करा ना प्लीज. आणि तुमचं नातं आहे, तुम्ही असं झटक्यात तोडलं. प्लीज त्याला समजून घ्या ना बाबा, प्लीज. एका बापाचं मन मी समजू शकते बाबा. मला माहितीये तुमचं खूप प्रेम आहे मल्हारवर, खूप. लपवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही, पण लपत नाहीये. मी आता वसईकर आहे बाबा. तुम्हा दोघांसारखीच जिद्दी आहे मी. तुमच्यातला हा वाद मी नक्कीच मिटवून राहीन. बाबा, कोण आहात तुम्ही? आमच्या घरात काय करताय? कोण आहात? कोण आहात तुम्ही? आमच्या घरात घुसण्याची हिंमत कशी झाली तुमची? मी सांगते. मी सांगते. हे सगळं तुम्ही केलं? काय भाऊ, का मागे लागलात आमच्या? तुझी मेमरी खूप वीक आहे रे बाबा. माझे पैसे परत करण्याची मुदत संपली, पण मला पैसे नाही रे मिळाले परत. तुला आठवतं मी एकदा बुलडोझर घेऊन आले होते?
तोंड वर करून म्हणाला होतास, मॅम मी देईन तुमचे लवकरात लवकर पैसे. काय झालं? मला नाही मिळाले माझे पैसे परत. सो आता हे घर माझं आणि माझ्या घरात तुम्ही काय करताय? आता तुम्ही आपणून जात नाही म्हणून मला माझी माणसं बोलवायला लागली. हे घर ना मला गेलंय आपलं घर. चला बाहेर काढाय ना. मीरा, आई लांबा आमच्या घरापासून. कोणी हात नाही लावायचा आहे. लांबा लांबा. काय झालं? पाणी पाणी. काय झालं? वाईट स्वप्न बघितलंस? काही मला बाबांचा हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये आणि सगळं इतक्या डोक्याला कसं जाऊ दिलं तुम्ही? आणि मी घरी नव्हतो, तर मला कोणी सांगितलं सुद्धा नाही. सगळं इतकं अचानक घडलं ना, मला काही सुचतच नव्हतं काय करावं काय करू नये. त्या गोंधळात सुद्धा मी मल्हारला फोन केला रे, नाही तर मीराची आई तिला घेऊन गेली असती. वैशूनी तशी सोयच करून ठेवली होती ना. वैशूशी तर मी बोलतोच नाही, फार व्हायला लागलं तिचं. ही अपेक्षा नव्हती मला तिच्याकडे. आणि बाबांनी असा निर्णय घ्यावा, इतका उथळ विचार आहे, किती बालिश आहे आणि मी असतो ना तर. तू काय केलंस? काय केलंस? तुला काय वाटतं मी त्यांना अडवलं नसेल, थांबवलं नसेल? पण ऐकतात का? ऐकतच नव्हते कोणाचं. मग काय असंच चालू द्यायचं? ते काही नाही, कोणाला तरी कधीतरी तोंड उघडून बोलावंच लागेल. मी बोले ते मल्हार मीरा आपलं घर वाचवण्यासाठी झटताय आणि ह्यांचं काय चाललंय? त्यांना समजून घ्यायचं, त्यांना मदत करायची सोडून त्यांचे प्रॉब्लेम्सच वाढवत चाललेत. जरा तू शांत हो. तू अजिबात त्यांच्याशी बोलायला जायचा प्रयत्न करू, कारण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. आणि हे बघ, तू आता त्यांच्याशी बोलायला गेलास आणि पुन्हा घरात तमाशे झाले तर मला नको. मीरा, मीरा, मीरा कुठे आहे? बहुतेक तुळशीपाशी असेल. नको बोलूस ना प्लीज, शांत राहा जरा. मीरा, काय करतेस तू? दे हे तू का करतेस सगळं? ही आपल्या पार्लरची नवीन जागा. हे काय आलंय तुझ्या डोक्यात नवीन? हे बघ मला, घरात जे काय चाललंय ना त्यावरून 2-3 गोष्टी क्लिअर आहेत. एक म्हणजे की बाबांना तुझं प्रोफेशन काय मान्य नाहीच. त्यात मी घरात पार्लरचं काम करते ते त्यांना आवडत नाहीये. आणि घरात जे काही भांडणं होत आहेत ना ते पण या कारणावरून. त्यामुळे मी खूप विचार केला आणि मग मला असं वाटलं की नाहीतरी ही जागा पडीक आहे ना, तर आपण आपलं पार्लर इकडे सुरू करूया. नाही मीरा, बघ मला नाही वाटत हे शक्य होईल. मला माहिती आहे, कारण घरातले ना ह्या ना त्या कारणाने ते तुला दोष देणार. मला माहिती आहे ना, बाबा आजी ओरडणार तुला आणि मला नाही चालणार आहे. आणि मला तुला झालेला त्रास चालणार नाहीये. तुला काय वाटतंय मल्हार? मला सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही. रात्री अपरात्री याचा दचकून उठतोयस तू. या घराचं किती टेन्शन घेतलंयस आणि सगळं तू एकट्याने करायचं. मी काय करायचं? आपल्या हातावर हात धरून बसायचं, बघायचं फक्त. मल्हार हे बघ, मला ना तसं पण कामाची सवय आहे रे. असं शांत नुसतं नाही बसू शकत मी. त्याच्यापेक्षा जरा 4 पैसे कमवीन तर आपल्याला मदत होईल ना. प्लीज आपण पार्लर इथे सुरू करूया. अगं घरात चालत नाहीये त्यांना, इथे कसं चालू देतील? हे बघ खूप त्रास देतील तुला. कुणीही तुम्हाला त्रास देणार नाही. या जागेत
तुम्ही काहीही करा, म्हणजे तुमचं ते पार्लर थाटा, नाचा, काहीही करा, फक्त या जागेचं 1 वर्षाचं 1 रकमी भाडं माझ्या हातात आणून ठेवायचं. आजी भाडं? हा, भाडं. आता घरात राहायचं, तुम्ही भाडं देणारच ना मला. मग आता या रिकाम्या जागेत तुम्ही पार्लर थाटणार आहे, मग त्याचं भाडं नको का द्यायला? वर्षाचं 1 रकमी भाडं माझ्या हातात आणून ठेवायचं आणि मग काय नाचायचं ते तुम्ही नाचत बसा. मल्हार काल असा अचानक का निघून गेला काय माहिती. हो ना, काहीच कळत नाहीये. म्हणजे मी त्याला कॉल पण केला होता पण त्याने फोनही नाही उचलला. हो ना, आपण एकदा जाऊन बघायला हवं का? हल्ली काही ना काहीतरी घडतच आहे त्याच्या आयुष्यात. हो ना, स्टेबल होतच नाही त्याचं आयुष्य. मला असं वाटतं की आपण आजच्या दिवस थांबूयात, वाट बघूयात की तो येतोय का, आणि जर नाही आला तर मग आपण त्याच्या घरी जाऊ. माय गॉड, त्या मल्हारची एवढी काळजी. पण काय उपयोग, तुमच्या लाडक्या मल्हारची चिंता अशीच वाढत जाणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यामुळे तुम्हाला गॉसिपिंगला मुद्दे मिळते. झाला टाइमपास करून झाला का? टाइमपास करायचा, गॉसिप करायचा पगार देते का मी तुम्हाला? आणि मल्हार जरी लवकर गेला असला तरी त्याला 5,000 रुपये फाईन बसणार. त्यापैकी जर असं कोणी केलं तर तुमच्याही प्रत्येकाच्या पगारातून 5,000 रुपये कट करेल. नेहा, मल्हारच्या या महिन्याच्या पगारातून 10,000 रुपये कट करायचे. मॅम मला या महिन्याचा ऍडव्हान्स हवा होता. ऍडव्हान्स मिळेल ना, जितका हवाय तितका मिळेल, पण त्याच्यावरती 20% व्याज द्यावं लागेल. चालेल? ऐकलंस का समू? ऐकलंस का? आपल्या घराच्या बाजूची ती पडकी जागा आहे ना, ती मीरानी साफसफाई करून घेतलेली आहे. अरे बघतोस का माझ्याकडे असा? त्या जागेत ती तिचं ते नट्टापट्टा करायचं ते पार्लर असतं ना, ते सुरू करणार आहे. म्हणजे आता ही सगळी घाण घराच्या बाजूला सुरू ठेवणार होय हे सगळे? तरी तशी सगळी तयारी केली आहे. पण कोणाला विचारून करताय हे सगळं? तूच म्हणालास ना ही असली घाण माझ्या घरात नको आहे म्हणून. हा, मग त्यांनी ती बाहेर काढायची ठरवली आहे. काय घराच्या बाहेर, घराच्या आत काय बाहेर काय, शेवटी डोळ्यासमोर राहणारच ना. नाही, मला हे अजिबात मान्य नाहीये. मी 1 मिनिट, अन्न आहे समोर, अपशब्द नकोत मला. आधी जेवून घ्या, मग बोलूया याच्यावर. काय पुन्हा पुन्हा हे दोघं त्याच चुका का करतायत? मुद्दाम करतात काय दोघं? यांना सांगितलं तसं वागले असते तर मी कशाला काय बोलायला गेलो असतो. पण हे तसं वागत नाहीयेत म्हणून बोलायला लागतं मला हे सगळं. मी होकार दिलाय. आई, आई तू काय ते धक्कादायक काय सगळं? तू कशी काय परवानगी दिलीस? हे काय आता तुझं नवीन? अहो, मी म्हटलं ना तुम्ही आधी जेवून घ्या म्हणून, नंतर बोलूया ना आपण. बघ, वकिलीनबाई बोलली की नाही? समू, तू जरा शांतपणे विचार कर. हे बघ, आता मल्हार आपल्याला हे घर सोडून देण्यासाठी पैसे देणार नाहीये. तो कसलीच मदत करणार नाही. आपल्याला तर आपलं घर सोडून घ्यायचंय ना. पैसे आणणार कुठून? कळलं का मी काय सांगते ते?
ती जागा यांना मी वर्षभर भाड्याने देणार आणि त्याचे पैसे एक रकमी त्यांनी माझ्या हातात आणून द्यायचे आहेत. आई अहो आपली मुलं आहेत ती, हे त्यांचंही घर आहे ना, मग पैसे काय घेत आहे त्यांच्याकडनं? आपली मुलं आपल्या मुलासारखी वागतात का? नाही पण हे बघा, मी अजून परवानगी दिलेली नाहीये. हा, नंतर बघूया. समू, जरा शांतपणे नुसतं व्यवहार बघ, नाही तर त्या पडक्या जागी कुठला आलंय गिराईक? आपल्याला काय पैशाशी मतलब आहे. भाडं त्यांनी द्यायचे आणि ते चालवायचं. पण यांनी जो काही उच्छाद मांडायचा आहे ना, तो सगळा घराच्या बाहेर मांडायचा. त्यातली कुठलीही घाण घरात येता कामा नये, मी अगोदरच सांगून ठेवतोय. हा, काय ग, कळलं ना? आणि मल्हारला पण समजावून सांग, एक रकमी भाड्याचे पैसे संध्याकाळपर्यंत माझ्या हातात मिळाले पाहिजेत, नाहीतर जागा मिळणार नाही.